नमस्कार भाऊ. नमस्कार. आज आपण वैजापूर तालुक्यामध्ये गोयगाव भौर या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा परिसर सर्वात कमी पाऊस झालेला हा परिसर आहे. पण या परिसरामध्ये एवढा कमी पाऊस झालेला असतानाही पिकं कशी आहेत हे बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि या परिसरामधले प्रगतशील शेतकरी, एक समाजसेवक, एक चांगले कार्यकर्ते, एक राजकारणाचे काम करणारे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव अर्जुन भाऊसाहेब मोठे, राहणार गोयगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले हे कार्यकर्ते आहेत. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा भाऊ. माझा मोबाईल नंबर 9822273495. हा यांचा मोबाईल नंबर आहे. आणि आज यांनी की कधी नवीन नवीन वाहन, नवीन नवीन व्हरायटी ज्या असल्या तर नवीन तंत्रज्ञान असलं त्याचं अवलंबन करीत राहतात. म्हणून डॉमिनेटर 401 हे वाहन आणलं आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लागवड केली. या बिकट परिस्थितीमध्ये बी हे जे वाहन आहे ते पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं, बऱ्याच अंशी या मक्काला 2-2 कंस लागलेले असून दोन्ही कंस शेंड्यापर्यंत भरलेले आहे. हिची ही काही शेती. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कलर पाहशाल तर कलर एकदम चमकदार नारंगी कलर आहे. त्याच्यामुळे याला मार्केटमध्ये भाव चांगला राहतो. जवळून दाखव वाटलं. हा जो कलर आहे हा नारंगी कलर आहे, एकदम चमकदार आहे. आता बाकीच्या मक्याचं जर पाहिलं तर भुरका कलर आहे, पांढऱ्या कलरचा, बरोबर आहे. तिचा एक नारंगी कलर आहे. त्याच्यामुळे याला मार्केटमध्ये भाव बी आहे आणि आय कॅच करणारी मक्का आहे. दुसरी गोष्ट ही झाली. तिसरी गोष्ट आपण जर पाहिलं, हे बघा, तर हिचा हा दाना आहे, हा कॅप्सूल दाना आहे. हा कॅप्सूल दाना आहे, चिचुकासारखा दाना आहे हा. त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये याची 10 ते 15% हिची वाढ होते. दुसरी गोष्ट, हिची जी बिट्टी आहे, हिची बिट्टी एकदम छोटी आहे. ही बिट्टीचं प्रमाण एकदम छोटं आहे. आणि याच्यामध्ये जर विचार केला भाऊ तर ही दाण्याचं प्रमाण आहे 80 ते 82% दाण्याचं प्रमाण आहे. आणि या बिट्टीचं प्रमाण 18 ते 20% आहे. या मक्काचा जर आपण विचार केला ना तर हे 80% दाण्याचं प्रमाण आहे, बिट्टीचं प्रमाण फक्त 18 ते 20% आहे. त्याच्यामुळे इथं उत्पन्नात वाढ होते. ह्या ज्या गोष्टी आहे याच्यामुळे आपण जे म्हणतो छोटे छोटे पॉईंट आहे, याच्यामुळे उत्पन्नात वाढ होती. अजून तिसरी गोष्ट काय याच्यामध्ये, हे का तुमच्याकडे जो बारीक दाना आहे दुसरे बी गोल, ते कमी प्रमाणात आहे. बरोबर. भाऊना अगदी एकदम बरोबर सांगितलं. जी व्यापाराची मागणी आहे ती व्यापाराची मागणी हिला आहे. जो हा दाना आहे हा कॅप्सूल दाना आहे, एक कॅप्सूल दानाला मागणी चांगली आहे. हा कलर चांगला आहे. आणि ही जी मक्का आहे एक्सपोर्ट क्वालिटीची मक्का आहे. जर तुम्ही बाकीचे मक्का पाहसाल तर ते भुरक्या पडलेल्या राहत्या, पांढऱ्या राहत्या, तर त्या मक्काला व्यापाराची मागणी नाहीये. ही जी कॅप्सूल दाना नारंगी आहे हिच्यामुळे हा जो मक्का आहे हा एक्सपोर्ट क्वालिटीचा मक्का आहे. आपण जर पाहतो काही ठिकाणी तर याचं काय राहतं माहिती का, कणस या पाचटच्या वारवरती कणीस आलेलं राहतं. तर हे कणीस आहे ना, हे पूर्णपणे झाकलेलं राहतं. हिचं जर कोणतं जर पाहशाल तुम्ही तर हे पाचटं पूर्णपणे झाकलेलं आहे. तर काही याचं वरती आल्यामुळे काय व्हायचं, नुकसान होतं माहिती आहे तुम्हाला. वरून पाणी लागतं आणि वरचं मधलं कणीस खराब होतं. किंवा लष्करी आळीचा जो अटॅक राहतो तो अटॅक त्याच्यावर होतो. जर कणीस जर उघडं राहिलं ना तर लष्करी आळीचा अटॅक येतो. तर हिच्यावर लष्करी आळीचा अटॅक आहे तोही खूप कमी प्रमाणात आहे, नाहीच्या बरोबरच आहे. कोणतंही कणीस जर पाहिलं तर आपण लष्करी आळीने ते खाल्लेलं नाहीये, कारण हे पूर्णपणे झाकलेलं आहे. अजून तिसरी गोष्ट जर पाहशाल तुम्ही, हे जे दांडे आहे हा मजबूत आहे. त्याच्यामुळे कणीस मजबूत आहे आणि पडत नाही शेवटपर्यंत. किती वारं वावदन आलं हे आलं तरी ही मक्का खाली पडत नाही. कोणतं आपण एवढं पाहिलं ती पडलेली नाही, पडलेली नाही. पाचवी गोष्ट, ही जर 7 ते 8 फूट वाढते. हिच्यामुळे कणीस काढून तुम्ही इथे मूर घासासाठी वगैरे चाऱ्यासाठी हिचं उत्पन्न काढू शकता. हे जे छोटे छोटे पॉईंट आहे याच्यामुळे तुमचं 15 ते 20% हिचं उत्पन्न वाढतं. जर दुसऱ्या मक्काचं जर तुम्ही घेणार असेल तर 40 क्विंटल जर येत असलं इथं 45 ते 50 क्विंटल हमखास जास्त आहे. आणि अजून एक तुम्हाला मेसेज देतो, ही खरीपासाठी आहे, पण ही जर रब्बीमध्ये जर केली तर हिचं उत्पादन खरीपापेक्षाही रब्बीमध्ये जास्त येतं. त्याच्यामुळे ही तिन्ही सीझनला चालणारी मक्का आहे.